नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्य सरकारने 13 डिसेंबर रोजी एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवीन एक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही लागू करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना किती लाभ मिळणार आहे तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत 13 डिसेंबर 2023चा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये प्रस्तावना वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने 19/10/2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे। त्यानुसार सदर बैठकीत विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आदी छात्रवृत्ती, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी हे धोरण निश्चित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर शासन निर्णय काय आहे आपण ते बघूया। आदिवासी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, तसेच विमुक्त आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले आणि घेणारे भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। आता या मान्यता दिलेल्या योजनेचे जे आहे ते कोणत्या शहरामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती हे मानधन असणार आहे ते आपण इथे बघणार आहोत। सदर योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालील प्रमाणे निश्चित केलेल्यानुसार विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात यावी। यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम भोजन भत्ता 32,000, निवासी भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 60,000 रुपये प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च हा दिला जाईल। तर इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 28,000 रुपये भोजन भत्ता, 15,000 रुपये निवासी भत्ता आणि निर्वाह भत्ता 8,000 असा एकूण वार्षिक जे खर्च आहे ते 51,000 रुपये दिले जाईल। तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते 25,000 भोजन भत्ता, 12,000 निवासी भत्ता आणि 6,000 निर्वाह भत्ता असे एकूण वार्षिक 43,000 रुपये त्यांना जे आहे ते मानधन देण्यात येईल। तसेच तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23,000 भोजन भत्ता, 10,000 निवासी भत्ता आणि निर्वाह भत्ता 5,000 असे एकूण 38,000 रुपये वार्षिक मानधन देण्यात येईल। सदर योजनेसाठी 100 कोटी रुपये इतके वार्षिक खर्च शासनाने मान्यता दिलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये लगेच ही योजना जी आहे ती लागू करण्यात येईल। यासाठीचे ऑनलाईन अर्ज हे भरून घेण्यात येतील आणि ऑनलाईन अर्ज कुठे भरायचे आणि कसे भरायचे याचा देखील आपण माहिती आल्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच टाकू। जो शासन निर्णय आहे याची लिंक, PDF ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच तुम्ही हे gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिथून देखील हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।
व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.